आज मम्मीने सकाळी नाश्त्यामध्ये डोसा किंवा आंबोळी काही म्हणा तुम्ही ते बनवलं होतं. त्यानंतर अचानक मी आजारी पडले, त्यामुळेच मी लेट थोडंसं पोस्ट करते. सकाळी पोस्ट केलेलं नाही आहे. आवाजही तुम्ही बघू शकता बदललेला आहे. त्यानंतर म्हटलं की दवाखान्यात जाऊया. ऋषीची तर मधील उडबड अशी चालली आहे की मला पण घेऊन चला, पण त्याला नाही घेऊन जाणार आहे कारण वातावरण असं झालं की बाहेर पाऊस पडायला, थंडीही वाजत आहे. तर त्याला घेऊन गेले तर तोही आजारी पडेल म्हणून नको म्हटलं. पटकन आवरले. मी कानातही कापूस घालते, पायामध्ये चप्पल घालते, स्कार्फही घालते, तरीही मला थंडी वाजत होती. त्यानंतर भाजीपाला वगैरे घेतला आणि चिकन घेतलं. म्हटलं की थोडंसं चवीचं बनवूया कारण आजारी असल्यावरती जिभेची चव अशी वेगळीच जाणवायला लागते, काहीतरी चांगलं खावं असं वाटतं. घरी आल्यानंतर थोडंसं मम्मीला हेल्प करूया म्हटलं. फक्त मी तिला मसाले वगैरे काढून दाखवत होते. त्यानंतर ती चिकन वगैरे बनवायला लागली. तिने मला विचारलं की काय बनवूया, तर मी म्हटलं की तळलेली चिकनची बिर्याणी बनव. तर ती म्हटली ठीक आहे. ती तिची पद्धतीने बनवत होते आणि मी किती प्रयत्न केला तर मला तिच्यासारखं बिलकुल नाही जमत आहे. तिच्या हातची टेस्ट वेगळीच आहे, वेगळ्या लेवलची आहे आणि त्याला कोणी बीट करू शकत नाही असं मला वाटतं. त्यानंतर मस्तपैकी जेवण वगैरे केलं. छान झालं होतं जेवण आणि तिथलं आवरून मी माझ्या घरी निघाले. की बाय.